संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या जय भवानी माता पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। संपूर्ण मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवरती असल्याने मतमोजणीस विलंब होत आहे। मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व कल हाती येतील, तर रात्री 10 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असंही किरण गुजर यांनी सांगितलं आहे। सभासदांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यावरती विश्वास दाखवत पॅनल टू पॅनल मतदान केल्याचंही किरण गुजर यांनी सांगितलं आहे। चांगली परिस्थिती आहे। साधारणपणे एकंदर जर बघितलं आपल्याला की छत्रपती कारखान्यामध्ये एकूण मतदान जे आहे ते साधारणपणे 22,782 हे अ वर्गाचं आहे आणि ब वर्गाचं आहे ते 324 आहे, असं एकूण 23,000 आहे। परंतु आता 22,782 पैकी जवळजवळ 76 बूथ मधले 50% बूथ म्हणजे 9,000 मतं झालेलं मतदान आहे आपलं 17,199, त्यातलं अ वर्गाचं आहे 16,916। यातील 50% मतदान हे साधारणपणे 37 टेबलांवर मोजायला घेतले। ती मते आहेत 9,000। 38 टेबलावर 9,000 मते मोजून झालेले आहेत। यामध्ये गट नंबर 1, गट नंबर 2 म्हणजे गट नंबर 1 लासूरनेचा आहे, गट नंबर 2 संसरचा आहे आणि गट नंबर 3 उद्दटचा आहे, यांचा समावेश आहे। यामध्ये श्री जगदंबा पॅनलचे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत। जय भवानी माता पॅनलचे उमेदवार सगळे आघाडीवर आहेत। साधारणपणे आमच्या पॅनलला झालेल्या मतदानाच्या 70% मतं मिळत आहेत आणि विरोधी 30% मतं मिळत आहेत। लासूरने गटातून पृथ्वीराज जाचक यांना साधारणपणे 6,000च्या आसपास मतं मिळत आहेत आणि 3,000 विरोधात जात आहेत। तर शरद जामदार यांना पण तेवढीच मतं म्हणजे पॅनल टू पॅनल वोटिंग होते। या प्रकारे कुठली अडचण नाही। साधारणपणे याचे जे राऊंड आहेत ते रात्री उशिरापर्यंत चालतील। आता पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे 50% मतामध्ये पहिला गटमधले 2च उमेदवारांचं मतमोजणी पूर्ण होती, ती बाकीची हळूहळू प्रोसेस असतो। साधारणपणे 5 ते 6 वाजेपर्यंत पहिली फेरी पूर्ण होईल आणि रात्री 10 वाजता अंतिम निकाल हाती। निवडणूक एकतर्फी होईल असं एकंदरीत चित्र आपल्याला वाटतंय का? हो आहे ना। आता जे तुम्ही बघितलं तर इंदापूर तालुक्यातल्या 3 गट मोजून झालेले आहेत। त्या ठिकाणी 70-30 झाले। राहिलेले 3 गट आहे, त्याच्यामध्ये अंतुर्ण्याचा गट आहे आणि बारामतीचे 2 गट आहे, गट नंबर 5-6। अंतुर्ण्याचा गट हा आता 1 वे चाललेला आहे जर आम्ही बघितलं, आणि बारामती 80 चालणार आहे। जर हा रेशो साधारणपणे भरणे मामांचा एरिया, अजितदादांचा एरिया ह्या जर काउंट केला तर 70-30 वरून तो रेशो खाली 80-20 वर यायला काय अडचण नाही। आणि 80-20 वर जेव्हा येईल तेव्हा ते मतदान हे एक्सपर्टीज म्हणावं लागेल। सभासदांचे आपण कशा पद्धतीने आभार मी आभार मानेन, पण पूर्ण सगळे मतमोजणी झाल्यानंतर पण निश्चितपणे सभासदांनी पॅनल टू पॅनल वोटिंग केलेलं आहे। क्रॉस वोटिंग एका दुसऱ्या भागामध्ये झालंय, तो भाग सोडला तर अजितदादा पवार साहेब, दत्तात्रय भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वावर सभासदांनी विश्वास टाकलाय, हे आता स्पष्ट झालेलं आहे। हे अगोदर आपल्याला डिक्लेअर करता येईल, त्यानंतर जनरल जागा, कारण जनरल जागेचं काउंटिंगला थोडा उशीर लागणार आहे। त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप साधारणपणे रात्री 10 वाजेपर्यंत सगळे निकाल क्लिअर हाती येतील।